वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. तो फर्स्ट ब्लॉग वरती म्हणजे एवढा काही रिस्पॉन्स नव्हता, त्यामुळे सेकंड ब्लॉग परत टाकू. बघू यावेळेस काय करता येईल काय नाही नवीन. तर यावेळेस आपण थोडा रात्रीच्या वेळेस निघालोय, कारण की मला एक काम होतं, तर ते काम कंप्लीट करून आपण निघालोय इकडनं. तर आता आपण आहे गंगापूर रोड पाईपलाईनला, म्हणजे पाईपलाईन रोड म्हणता येईल, गंगापूर रोड जवळ. तर काम असं होतं, तर आपण आहे CCTV इंजिनियर म्हणण्यापेक्षा टेक्निशियन म्हणू, ते थोडंसं बरं वाटतं. तर आपण आहे CCTV टेक्निशियन. तर आपल्याला कधी काही उठून सुटून काही नवीन प्रकारचं काही घडतं रेकॉर्डिंग काढण्यासाठी, किंवा काही गोष्टी राहतात, तर ते सर्व हे करण्यासाठी आम्हाला बोलवतात. तर तुम्हाला तर माहीतच असेल, त्याला काही वेळ नसतो, कधीही काही होऊ शकतं. मेन मुद्दा असा का हे आहे नाशिकचा गंगापूर रोड. ज्यांना माहीत आहे तर ठीक, ज्यांना नाही माहीत आहे ते माहिती करून घ्या. जर इन फ्युचर जर तुम्ही नाशिकमध्ये आले, तर म्हणजे तुम्हाला माझे व्लॉग्सवरनं म्हणजे बऱ्यापैकी गायडन्स भेटूनच जाईल. तसं आपण नाशिकमध्येच फिरतच राहतो, तसं नाशिकच्या बाहेर पण जात असतो. जर तुम्हाला काही वाटलंच तर तुम्ही माझे व्लॉग बघून बघू शकता, म्हणजे कसं थोडं गायडन्स भेटेल, बाकी काही नाही बस. आणि दुसरा मेन मुद्दा असा का माझं नाव अशरफ आहे, बट मी मराठीमध्ये का बोलतोय, त्याचं कारण असं का बरेचसे लोक आहे म्हणजे त्यांना मराठी म्हणजे बऱ्यापैकी कळते. तर मी थोडा विचार केला का मी बोलू शकतो 3 लँग्वेज, मराठी, हिंदी, इंग्लिश. तर थोडा मी विचार केला. माझी हिंदी म्हणजे थोडीशी वियर्ड आहे, तुम्हालाही माहीत असेल कुठल्या टाईपमध्ये मी हिंदी बोलत असत. तर त्यामुळे मी थोडा विचार केला का मराठीत बनवलेलं म्हणजे बेटर राहील, कारण काय आपल्या नाशिकच्या जनतेला पण ते कळल, आणि जे कोणी असेल त्यांनाही कळल. त्यामुळे मी मराठीमध्ये ब्लॉगिंग करतोय, बाकी काही नाही. म्हणजे हिंदीचे काही वर्ड्स मला खरंच उमजत नाही, आणि मराठी कशी मी लहानपणापासून मराठी शाळेत शिकलेलो आहे. तर त्यामुळे माझी मराठी बऱ्यापैकी चांगली आहे, आणि मला बोलता पण येते. त्यामुळे मी मराठीत बोलू राहिलो आणि मराठीत ब्लॉग करणार आहे. असं इन फ्युचरमध्ये जर का पब्लिकनी डिमांड केलं, तर आपली काही एवढी खास पब्लिक नाही आहे, तरी डिमांड केलं तर आपण करू, मल्टिपल लँग्वेजमध्ये व्लॉगिंग करू, बरोबर. चांडक सर्कल. आणि रायडिंग करताना म्हणजे कोणतीही गाडी असो, कोणतीही गाडी चालवताना मेन म्हणजे इंडिकेटर्सचा वापर करा मित्रांनो. आणि रात्रीच्या वेळेस जेवढं होतंय तेवढं म्हणजे डिप्पर यूज करा. काही लोकांना तर ते माहीत पण नाही डिप्पर आणि अप्पर म्हणजे काय असतं ते, पण तरी ते माहिती करून घ्या, म्हणजे समोरच्यांना त्या गोष्टीचा त्रास नाही हो. म्हणजे अप्परमध्ये जर गाडी चालवली ना, तर समोरच्याच्या डोळ्यांवरती डायरेक्टली ते लाईट जातात. तर ते म्हणजे जे गाडी चालवतात ना, त्यांनी ते चांगल्या प्रकारे अनुभव केला असेल. तर मोस्टली ज्या ठिकाणी गरज नाही ना, त्या ठिकाणी म्हणजे हेच करा, अवॉइडच करा त्या गोष्टी. डिप्पर यूज करा जिथे लाईट्स आहे, विजिबिलिटी आहे. मोस्टली सिटीमध्ये तर काय गरज नसते अप्पर करायची, म्हणजे फुल लाईटमध्ये चालू ठेवून गाडी चालवण्याची, फुल बीममध्ये.
हे बघा हे नमुने, एक्स्ट्रा लाईट, गरज नाही बिनकामाच्या लावून चालवायच्या. आजचा ब्लॉग एकदम सिंपल आणि सोबर आहे. जास्त बडबड नाही, खडखड नाही, एकदम थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह बोलणार, तुम्ही ते ऐकणार, मला चांगलं वाटेल. तसं कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात, आपण त्या हिशोबाने इम्प्रूव्हमेंट करत जाऊ. सफारी, हे टाटांच्या गाड्यांचा मला काही कळत नाही बाई. सफारी एक सारखी, हेरियर एक सारखी, म्हणजे त्यांचे फक्त नाव बदलले असं वाटतं कधी कधी तर, फक्त दुसरं काहीच नाही. आणि एक दोन फीचर ॲड ऑन आणि गायब, बस तेवढं. कोणती गाडी होती यार ती? मला अपाची वाटते. अपाची नाही, करिझमा आय थिंक सो. हा करिझमा दिसतीये, काय माहिती कोणती यार, सांगा फक्त कोणती गाडी गेली ती. भाऊलाच जास्त काही, या दुसरा भाऊ. नाशिक कर कधीतरी सुधरा. भाऊ हनु अजून काय उडून जाणार आहे का? यूज हेल्मेट वाईल रायडिंग. वा वा वा, काय लिहिलंय पण पाहता किती जण, ते महत्वाचं आहे. नाशिकची जनता म्हटल्यावर तर सर्वात हार्ड, अर्धहून जास्त तुम्हाला विदाऊट हेल्मेटच दिसतील. आणि सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे, जाऊ द्या बोललो असतो पण विवाद होतील, थोडा विषय तो. हे बघा आताच मी तुम्हाला म्हणतो हाय बीमचं. काय सांगणारे सांगून थकता, ऐकणारे एका कानाने ऐकता आणि सोडून देता, दुसरं काय. आता टाइम तसा अंदाजून 8:30 झाले असतील. थांबा मी बघतो. हा बरोबर 8:35 झाले आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपल्याला भरपूर गर्दी भेटणार आहे AVB ला. काका लईच टायमिंगवर हेल्मेट घालता तुम्ही, पुढे मामू लोक उभे असतील म्हणून. थकलो रे भाई, थकलो, खूपच थकलो. हात दुखता डायरेक्ट. क्लच ब्रेक दाबून दाबून. यांना काय, स्पीड ॲक्सिलेटर पळाली गाडी. ती गाडी परवडते भाई, बेस्ट म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे ती. ॲक्टिवा, मोपेड, म्हणजे मोपेड कुठली असो, मोपेड म्हणजे विदाऊट गिअरच्या गाड्या. मुहूर्त, रितेश देशमुखचा ब्रँड.
आता आपण निघू CCM जवळ डायरेक्ट. CCM पासून पण आपल्याला सरळ जायचं. CCM म्हणजे सिटी सेंटर मॉल बाय द वे. तिथे पण मुक्कार गर्दी असते भाई. काय करावं त्या गर्दीचं, असं झालंय. हे रायडर हे बघा, आमच्या इथले नाशिकचे रायडर नुसता गाडी पिळता, काहीच बघणार नाही. खड्डे बिड्डे पाहिलं ना. छान व्हाईट कलर ते पण यार काय दिसते यार राव. ती ब्लॅक कलर मधली व्हाईट ठीक आहे. व्हाईट अँड व्हाईट थोडी अशी डिसेंट इनोसेंट टाईप साठी नाही का तशी दिसते. आणि ब्लॅक म्हटलं तर बाई डायरेक्ट माफिया लुक येतो. हे आहे CCM राईट साईडला जर तुम्हाला दिसत असेल तर जनता. CCM म्हणजे सिटी सेंटर मॉल बरं का, नाशिकचं सिटी सेंटर मॉल. आणि त्याचे रस्ते बघा तुम्ही फक्त, काहीच उपयोग नाही बरं का. खूप अवघड आहे नाशिक. नाशिक जे राहतात त्यांना माहिती, जे नाही राहत त्यांना नाही. तर चांगलं पण आहे, म्हणजे बघण्यासारखं खूप आहे. बेस्ट क्लायमेट सिटी असंच नाही म्हणत भाई. फक्त लोकांनी थोडी शिस्त पाळली ना, ते पण बरं होईल. म्हणजे शिस्त नाही म्हणजे ऍटलिस्ट हेल्मेट तर वेअर करा भाई तुम्ही लोक. स्वतःचा विचार करा, बाकी काही नाही. मग नंतरून म्हणता का पोलीस लोक मोठे मोठे फाईन मारता, त्याचं कारण तुम्हीच आहे ना. डॉक्युमेंटेशनने झाला, लायसन्स ठेवा, PUC, बाकीच्या गोष्टी. मग त्याच्यामुळे काय होणार नाही. अर्ध्याहून जास्त जनता विदाऊट लायसन्सच असते भाऊ. आपला आहे बरं का. असं आहे भाई. पाहिलं ना, आपण काहीच बोललो नाही. सिग्नलवर थांबायला आपल्या लोकांना जीवावर येतं. काय माहिती 2-4 मिनिटांनी, 4 मिनिटं खूप बोललो, 1 ते 2 मिनिटांनी काय कोणी मोठं हे नाही होत. अंबानीने बनवत ते तरी सिग्नल पाळत असतील, पण आपले भाऊला घरी जायची घाई. आपलं नाही तर दुसऱ्यांचा तरी विचार करावं तुम्ही राव. माझं म्हणणं ते, आपल्याच वडिलांची पार्किंग आहे, लावा गाडी. अहो बरोबर बोललो तो भाई. आपाची ती 2003 नंबरची TVS अपाची 4V. भाई ह्या गाडीचा काहीतरी वेगळंच दरार आहे का.
ओल्ड फॉर्च्युनर. आपले एन एस बाई, आपल्या एन एसची तर आताच म्हणजे काल का परवाच सर्व्हिसिंग झालेली आहे. त्यामुळे ती अशी चालती ना एकदम पाण्यासारखी, एकदम मक्खन. तुम्ही पण ट्राय करा बाई. गाडी घेतात ना तिची थोडीफार केअर करा. म्हणजे घ्या तर स्वतःच्या जीवावर घ्या बरं. आपण पण स्वतःच्या जीवावर घेतलेली गाडी. हा भाई, एक अजून आहे का कोणाला नाशिकमध्ये जर का सीसीटीव्ही वगैरे इन्स्टॉलेशन वगैरे करायची असेल ना, आपण करतो. तर तुमच्या भावाचं नाव पहिल्या लक्षात ठेवा. कोणाला लावायचे असतील ना तर सांगा. जसं आपण जेवढं होऊ जेवढं होईल तेवढं म्हणजे चीप रेटमध्ये करून देऊ आपल्या सबस्क्रायबरसाठी फक्त, बरं का. ओनली फॉर आपल्या म्हणजे माझे सबस्क्रायबर, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू. हा, अदरवाईज कोणाला दुसऱ्याला रेफरन्स दिला तर मग त्याचा विषय वेगळा, बरं का भाई. हा, तो आपला सबस्क्रायबर निघाला मग त्याचा विषय वेगळा. त्याला आपण डिस्काउंट देऊ चांगला पाहिजे, बऱ्यापैकी डिस्काउंट. काही लावा आमच्याकडनं, टेलिफोन लावा, सीसीटीव्ही लावा, लॉबी सिस्टम लावा, आम्ही बऱ्यापैकी कामं करतो.